एखाद्या देशाची घटना म्हणजे नक्की काय? एक असा मजबूत खांब जो कधीच हलत नाही, की एक लवचिक मार्गदर्शक जो वेळेनुसार बदलतो? भारतीय राज्यघटनेने हे दोन्ही साधलं आहे. ती दगडात कोरलेली नाही, तर एक जिवंत, श्वास घेणारा दस्तऐवज आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की आपली घटना काळाबरोबर स्वतःला कसं जुळवून घेते. तर मग या विश्लेषणामध्ये आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण त्या मूलभूत प्रश्नाला हात घालू, आपली घटना ताठर आहे की लवचिक? मग आपण पाहू की त्यात बदल करायचा असेल तर त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे. आणि शेवटी आपण बहुमताच्या 3 वेगवेगळ्या प्रकारांचं कोडं उलगडणार आहोत. तर ताठर की लवचिक हा आपल्या घटनाकारांसमोरचा खरं तर सगळ्यात मोठा पेच होता. त्यांना स्थैर्य आणि बदलण्याची क्षमता यांच्यात एक अचूक संतुलन साधायचं होतं. एक अशी घटना घडवायची होती जी देशाचा आधारस्तंभ तर राहीलच, पण काळाच्या गरजेनुसार स्वतःला बदलूही शकेल. घटनाकारांसमोर 2 टोकाची उदाहरणं होती. एकीकडे अमेरिकेची ताठर घटना जी बदलणं म्हणजे जवळजवळ अशक्यच, आणि दुसरीकडे ब्रिटनची अतिशय लवचिक घटना जी एखाद्या सामान्य कायद्यासारखी सहज बदलता येते. आपल्या घटनाकारांनी हे दोन्ही मार्ग टाळले आणि एक सुवर्णमध्य निवडला. एक असा मार्ग जिथे बदल शक्य आहे, पण तो विचारपूर्वक आणि काळजीपूर्वकच केला जाईल. मग प्रश्न येतो की हा बदल नेमका करायचा कसा? यासाठी घटनेत एक खास तरतूद आहे, एक मास्टर की असं म्हणूया, आणि ती म्हणजे कलम 368. हेच कलम आपल्याला घटना दुरुस्तीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देतं. हे बघा, इथे या मूळ नोट्समध्ये आपल्याला त्या प्रक्रियेचा गाभा दिसतोय. कलम 368 हेच ते कलम आहे जे आपल्या घटनेला जिवंत ठेवतं. ते घटनेला स्थिर तर ठेवतंच, पण तिला काळासोबत श्वास घ्यायला म्हणजेच गरजेनुसार बदलायलाही मदत करतं. तर एखाद्या दुरुस्ती विधेयकाचा प्रवास कसा असतो? बघा, याची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत होऊ शकते. मग दोन्ही सभागृहांना ते विशेष बहुमताने पास करावं लागतं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जर दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाले तर त्यासाठी संयुक्त बैठकीची कोणतीही सोय नाहीये. आणि हो, शेवटी राष्ट्रपतींची सही तर लागतेच, आणि 1971 पासून ती बंधनकारकच आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. असं वाटू शकतं की ही एकच पद्धत आहे, पण नाही. आपल्या घटनेची रचना यापेक्षा खूप हुशारीने केलेली आहे. कारण प्रत्येक दुरुस्ती सारखी नसते आणि प्रत्येकासाठी प्रक्रियाही सारखी नसते. आपली घटना म्हणजे जणू काही एक मोठी बहुस्तरीय इमारत आहे, आणि या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी एक वेगळी चावी लागते. ही चावी म्हणजेच बहुमताचा प्रकार, आणि घटना दुरुस्तीसाठी अशा एकूण 3 वेगवेगळ्या चाव्या आहेत. चला, पहिली आणि सगळ्यात सोपी चावी बघूया. ती आहे साधे बहुमत. आणि गंमत म्हणजे या प्रकाराने होणाऱ्या दुरुस्त्या तांत्रिकदृष्ट्या कलम 368च्या कक्षेबाहेर ठेवल्या आहेत. का? कारण काही गोष्टी बदलणं सोपं असायला हवं. मग कोणत्या आहेत या गोष्टी ज्या इतक्या सहज बदलता येतात? तर ज्या प्रशासकीय स्वरूपाच्या आहेत. म्हणजे बघा, एखादं नवीन राज्य बनवायचं असेल, नागरिकत्वाचे काही नियम बदलायचे असतील, किंवा खासदारांचे पगार ठरवायचे असतील, यांसारख्या गोष्टी. यासाठी फक्त सभागृहात हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचं बहुमत पुरतं. अगदी सरळ सोपं. आता वळूया दुसऱ्या आणि जरा जास्त कठीण प्रकाराकडे. हे आहे विशेष बहुमत. घटनेला स्थैर्य देण्याचं महत्त्वाचं काम हे बहुमत करतं. कलम 368 अंतर्गत होणाऱ्या बहुतेक दुरुस्त्यांसाठी हाच नियम लागतो. आता विशेष बहुमताची पहिली अट समजून घेऊया. ती म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% जास्त सदस्यांचा पाठिंबा. उदाहरणार्थ, लोकसभेत 543 सदस्य असतील तर विधेयकाच्या बाजूने किमान 272 मतं पडायलाच हवीत. त्या दिवशी किती लोक हजर आहेत याने फरक पडत नाही. ही झाली पहिली अट. पण ही एकच अट पुरेशी नाही. यासोबतच दुसरी आणि अधिक कठीण अटही पूर्ण करावी लागते. ती म्हणजे ज्या दिवशी मतदान होत आहे त्या दिवशी हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी कमीत कमी 2/3 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मत द्यायला हवं. जेव्हा या दोन्ही अटी एकत्र पूर्ण होतात तेव्हाच ते विधेयक मंजूर होतं. पण इतकी कडक प्रक्रिया का ठेवली आहे? याचं कारण म्हणजे हे विशेष बहुमत आपल्या घटनेच्या आत्म्याचं रक्षण करतं. नागरिकांचे मूलभूत हक्क, राज्यांची मार्गदर्शक तत्त्व यांसारखे अतिशय महत्त्वाचे भाग कोणीही सहजपणे बदलू नयेत, म्हणूनच ही विशेष बहुमताची एक भक्कम भिंत उभी केली आहे. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात कठीण प्रकार. हा प्रकार खास करून आपल्या संघराज्य रचनेसाठी म्हणजे केंद्र आणि राज्यांमधलं नातं जपण्यासाठी बनवला आहे. जर एखादी दुरुस्ती या रचनेला धक्का पोहोचवत असेल तर ही प्रक्रिया वापरावी लागते.
इथे तर एक नाही तर 2 मोठे अडथळे पार करावे लागतात. पहिला अडथळा तोच संसदेत विशेष बहुमत मिळवणं. पण ते झालं की दुसरा आणि त्याहून मोठा अडथळा येतो, तो म्हणजे राज्यांच्या संमतीचा. ते विधेयक देशातल्या किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांकडूनही साध्या बहुमताने मंजूर व्हावं लागतं. ही प्रक्रिया थेट आपल्या संघराज्यीय तत्वांचं रक्षण करते. म्हणजे केंद्र सरकार एकट्याच्या मर्जीने असे निर्णय घेऊ शकत नाही ज्यामुळे राज्यांच्या अधिकारांवर परिणाम होईल. म्हणूनच राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया असेल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे अधिकार असतील किंवा केंद्र आणि राज्यांमधली अधिकारांची वाटणी, यांसारख्या विषयांना हात घालताना राज्यांना विचारात घेणं बंधनकारक आहे. तर मग या 3 वेगवेगळ्या प्रक्रियांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपली भारतीय घटना ही दगडावर कोरलेली निश्चल वस्तू नाही, तर ती एक जिवंत दस्तऐवज आहे. साधे बहुमत तिला गरजेनुसार वाकायला म्हणजे लवचिकता देतं. विशेष बहुमत तिला स्थैर्य देतं, तिला मोडण्यापासून वाचवतं. आणि राज्यांची संमती ती आपली संघराज्य रचना अबाधित ठेवते. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. 70 वर्षांपूर्वी घटनाकारांनी हा जो ताठरपणा आणि लवचिकतेचा समतोल साधला, तो आजच्या वेगवान आणि बदलत्या भारतासाठी